तर भास्कर जाधव मोठी स्वप्न बघतायत, मात्र स्वप्न साकार होत नाही असं रामदास कदम यांनी म्हटलेलं आहे। त्यांनी टीका केली भास्कर जाधव यांच्यावर। भास्कर जाधव यांच्या डोक्यात हवा गेली आहे असंही रामदास कदम यांनी म्हटलंय। जे कालचं पाहिलं विधिमंडळातलं, त्यांच्या डोक्यात गेलेली हवा आणि मी किती हुशार आहे बघा आणि मला लवकर काहीतरी द्या याचं दे, हे असा एकमेक कार्यक्रम चालू आहे त्यांचा। मी काय भास्कर जाधव नाही, मी रामदास कदम आहे। मी प्रत्येक शब्द जबाबदारीने बोलतो, पण एवढं निश्चितपणे भास्करजी मोठी स्वप्न बघतायत, ती साकार होत नाही बिचाराची स्वप्न। तेव्हा आता स्वतः मंत्री महोदय भाजपचं गेल्यानंतर काय फरक पडतो काय बघू आता पुढे भविष्यामध्ये। भास्कर जाधव यांच्या डोक्यात हवा गेली आहे, ते मोठी स्वप्न बघतायत, मात्र त्यांची स्वप्न साकार होत नाहीयेत असं म्हणत रामदास कदम यांनी टीका केली आहे। फडणवीस दिल्लीत गेल्यावर भाजपचाच मुख्यमंत्री होणार असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय। भाजपचाच वरिष्ठ मंत्री राज्याचा मुख्यमंत्री होईल असंही वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय। आधी राज्याची प्रगती होऊ दे, मग फडणवीस दिल्लीत जातील असं म्हणत भाजपच्या नवनाथ वन यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलंय। मला एवढंच वाटतंय गेल्या काही काळापासून की केंद्रामध्ये जर मोठे फेरबदल झाले तर या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राष्ट्राच्या सेवेसाठी केंद्रात जाऊ शकतात, त्यांची सेवा केंद्र सरकार घेऊ शकतं आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचाच एखादा वरिष्ठ मंत्री हा मुख्यमंत्री होईल। देवेंद्रजी फडणवीस राष्ट्राची सेवा करतायत, त्यापेक्षा महाराष्ट्राची सेवा करणं जास्त महत्त्वाचं आहे। 2.5 वर्ष महाराष्ट्राला सरकार असताना महाराष्ट्राला मागे नेण्याचं काम संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे यांनी केलं। त्यामुळे आधी महाराष्ट्राची प्रगती होऊ द्या। महाराष्ट्राचं देशात क्रमांक 1चं राज्य झालं की देवाभाऊ योग्य वेळी राष्ट्राची सेवा करण्यासाठी जातील। आणि संजय राऊत, तुमची कितीही इच्छा असली की देवाभाऊंनी दिल्लीत जावं म्हणजे आम्हाला महाराष्ट्रामध्ये धुडगूस घालायला मोकळे, असं होणार नाही। तर संजय राऊत यांनी जे वक्तव्य केलेलं आहे, फडणवीस दिल्लीत गेल्यानंतर